मस्त अशा लोकेशनवरती मित्रांनो ब्लॉगची सुरुवात करतोय. नो स्विमिंग, नो सेल्फी. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात करतोय टास्की या बीचवरतून. तर आपण आहे कर्नाटकमध्ये आणि आपल्या केरळ सिरीजचा मित्रांनो आज चालू आहे पार्ट 3. तर लास्ट टाइम आपण 1-2 वेळा ह्या ठिकाणी आलो होतो. 2 वेळेस मस्त असं हे लोकेशन आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला आणि फायनली आजच्या ब्लॉगची सुरुवात सुद्धा इथूनच करतोय. तर करवरला रात्री मुक्काम केला मित्रांनो आणि थोडा प्रवास कव्हर करण्याचा प्रयत्न केला सकाळी उठून आणि परत इथे येऊन झोपलो. तर आता मस्तपैकी उठलोय, चहा घेतला, बोललो मस्त असा ब्लॉग होणार आहे. तर चला सुरुवात अशा छान अशा लोकेशनवरती करू जिथं मस्त असं पूर्ण समुद्र बघायला भेटत असेल. आणि मी पण सोमनाथ भाऊंचा लाचचा ब्लॉग पाहिला तर त्यांचा इथं गोप्रो पडला होता. सोमनाथ भाऊ बरोबर हेच ते लोकेशन आहे का नक्की सांगा. तुम्ही ज्यावेळेस ब्लॉग बघाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईलच. तर आपण काय जांभूळ करणार नाही आहे कारण आपल्याला गोप्रो पण घालवायचं नाही आणि मोबाईल पण घालवायचा नाही. तर चला मस्त असे सीन्स बघायला भेटतं तिथं. पाण्याची लाट हवी का बघा ना कसलं भारी आहे. आपण ऑलरेडी 2 वेळा कव्हर केलेलं आहे बट आज आलो इथं आणि इथूनच ब्लॉगची सुरुवात करायची. तर हा नजारा कशाला मिस करायचा. कसं वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा. तर राहिला आहे मित्रांनो अजून आपला 500 ते 550 किलोमीटरचा प्रवास कोचीनचा. आणि ह्या प्रवासामध्ये मित्रांनो आपल्याला आता पुढे उडपी लागेल, त्यानंतर मँगलोर लागेल आणि मँगलोरच्या नंतर आपला केरळचा प्रवास सुरू होईल. तर केरळमध्ये पण भरपूर साऱ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत. तिथे पण काही बीच आपल्याला रोड टच बघायला भेटतात. जर आपल्या रूटमध्ये 1-2 ठिकाणचे लोकेशन्स येतात की जे समुद्राच्या एकदम कडेने आहेत तर ते झाले तर ते कॅप्चर करून घेऊ. दिवसाचा प्रवास आहे नक्कीच होतील. होप्स पॉझिटिव्ह ठेवायला काय वाईट नाही आहे. तर चला इथून आता निघूया मस्तपैकी. आजच्या ब्लॉगची पण सुरुवात झाली आहे मस्त अशा छान अशा कर्नाटकमधल्या ह्या लोकेशनवरती. आणि आपली गाडी आपण तिकडे लावली जिथं आपण थांबलो होतो. कसं वाटलं लोकेशन ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपली सिरीज कशी वाटते ती पण नक्की सांगा. तर चला मित्रांनो जाऊया आता डायरेक्टली गाडीपाशी आणि करूया आपली पुढची जर्नी सुरू. तर चला मित्रांनो निघूया. मस्त असं नजारा तर तुम्हाला साईडला दिसत असेल. तर आता पुढे जाऊया कुठंतरी मस्त असा नाश्ता वगैरे उरकून घेऊ, साऊथ इंडियन नाश्ता, आणि मग राहिलेली जर्नी कंटिन्यू करू. तर आजची तारीख आहे मित्रांनो 6 आणि आज आहे रामनवमी. तर सगळ्यांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि इथून मँगलोर राहिलंय मित्रांनो अजून 100 किलोमीटर. तर कर्नाटकमध्ये मित्रांनो पाहण्यासारखं भरपूर आहे. म्हणजे निसर्गाने कर्नाटक पूर्णतः भरून गेलेलं आहे. निसर्ग म्हणजे झाडं, समुद्रकिनारे किंवा मंदिरं, ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या जास्त आहेत ना कर्नाटकमध्ये आणि खरंच पाहण्यासारख्या पण आहेत. तर आता इथून मँगलोरपर्यंत मित्रांनो आपल्याला उडपी लागेल. बरेचशा ठिकाणी आपल्याला मंदिरं पण बघायला भेटतील आणि नारळाची झाडं तर एवढी आहेत का विचारताच होय नाही. म्हणजे जंगल भरपूर आहे. रात्री आपण 150 किलोमीटरचं जंगल पाहिलं असेल म्हणजे लास्टच्या ब्लॉगमध्ये. आणि आजच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो आपल्याला समुद्रकिनारा बघायला भेटणार आहे, नद्यांचं समुद्राचं मिलन बघायला भेटणार आहे. आणि इथं समुद्राला ज्या नद्या भेटतात तर त्याचे सीन्स खूप छान दिसतात. आता मागं पण एक समुद्राला भेटणारी नदी बघायला भेटली असेल आणि आता इथं पुढं पण एक मस्त अशी समुद्राला भेटताना नदीचा सीन्स बघायला भेटत. तर आतापर्यंत 5 बाटल्या मित्रांनो पाण्याच्या संपल्यात आणि आता गाडीमध्ये खायला बघा काय काय आहेत, शेंगदाणे आहेत, खरबूज आहे आणि असं स्टार्टरला चटरपटर काहीतरी ठेवावंच लागतं बघा गाडीमध्ये किंवा पाणी भरपूर प्रमाणात ठेवावं लागतं. तर चला आता उडपी लागेल आपल्याला पुढे. म्हणजे तिथं मस्तपैकी उडपी जाऊन उडपीचा नाश्ता करू. कारण उडपी हॉटेल आपल्या इकडे भरपूर आहेत पण उडपीची टेस्ट आपल्या इकडे भेटत नाही. आता काय माहिती काय लॉजिक असेल. तर चला आपण पण आता उडपीत नाश्त्याचा आनंद घेऊया. उडपीचा
उडुपीत आलाय तर उडुपी स्पेशलच खायचं, म्हणजे आपला नाश्ता पण आलाय, बघू शकता, इडली प्लस वडा. चला नाश्त्यावर उडुपी स्पेशल इडली वडा आणि मग पुढे जाऊ. चल नाश्ता संपूया. उरकलाय मित्रांनो आपला नाश्ता. आपण गाडी जरा पुढे लावलेली आहे त्या साईडला, मस्त असं शिवसागर हॉटेल होतं. चला आता जाऊया गाडीकडं. पोटभर नाश्ता केला 80 रुपयात, इडली वडा चहा. 50-60 किलोमीटर मँगलोर आहे आणि समोर चर्च बघा ना कसलं भारी दिसतं. गाड्या इकडे सजवायच्या बस. कर्नाटक, केरला, तामिळनाडू मस्त अशी सजवतात. MH12 आपली, अरे आपलीकडली गाडी आहे. आणि हे चर्च कसलं मस्त वाटतंय बघा. तर बघू शकताय मित्रांनो, ही घेतलेली आपण ताडपत्री, म्हणजे प्लास्टिकवाली घेतली, जी आपण रेग्युलर नॉर्मल ताडपत्रे घेतो ना तशी नाही आहे. तर ही प्लास्टिकवाली आहे. ही 9x12ची साईज आहे आणि आपल्याला बसली ही 950 रुपयाला. क्वालिटी बघू शकता, व्हाईट कलर आहे पण हे हार्ड प्लास्टिक एकदम, नाही का, ते असं हाताने ताणलं तरी ताणत नाही. आपल्या रेग्युलर ताडपत्रीपेक्षा चांगलं. 120 GSMचं आहे, हार्ड प्लास्टिकची. एप्रिल महिन्यात सुद्धा निसर्ग पाऊस देतोय आपल्याला म्हटल्यावरती, आपण निसर्गाची छेडछाड केल्यावरती निसर्ग आपल्याला पण रडावणार, शेत फिक्स. तर ही घेतली. आता बघू पुढं जिथं टाइम भेटल तिथं बदलता येईल. आता मटेरियल काय भेटणार नाही आहे, बट येताना वगैरे काही जर दुसरं मटेरियल भेटलं त्यावेळेस आपली ताडपत्री कुमकुवत पडली तर काय करणार, कारण त्या वरती टाकलेल्या आहेत, त्या उन्हाने तडकून बऱ्यापैकी फाटायला लागलेल्या आहेत. तर चला आता ह्या ताडपत्रीने आपला बराचसा पर्पज सॉल्व्ह होऊन जाईल. तर इथून निघूया. मँगलोरमध्ये पोहोचलोय आणि हे घेणं गरजेचं आहे, कारण रात्री इकडं पण भरपूर पाऊस झाला. आपण थांबलो होतो त्यावेळेस भरपूर अशा विजा कडकडत होत्या. चला निघूया आता इथून पुढं. आपली मँगलोर सिटी संपली म्हणजे आपला कर्नाटक संपला. तर आता पुढं एक ब्रिज आहे आणि त्यानंतर रिफायनरी लागते. मँगलोर रिफायनरीसाठी लेफ्ट किंवा ट्रान्सपोर्टचं ऑफिस पण तिथं जवळपास आहे मँगलोरची. पण आपल्याला आता कोचिनला जायचं, त्यामुळे मँगलोरच्या ट्रान्सपोर्टचा आपला काही आजचा रोल नाही आहे. पण मँगलोरमधून सुद्धा गाडी भरते, बुकिंग भेटतात. आणि हे बघा इथं पण ट्रान्सपोर्टची ऑफिस आहेत. तर हा ब्रिज संपल्यानंतर मग मँगलोरची MIDC सुरू होते, म्हणजे मँगलोर इंडस्ट्रीयल एरिया सुरू होतो. भरपूर वेळा रात्रीचाच प्रवास होत असल्यामुळे ना मित्रांनो, आपल्याला कर्नाटक आणि केरळची बॉर्डर मधला फरकच कळत नाही. तर हा शेवटचा टोल नाका कर्नाटकचा. आपण पोहोचलो आता टोल नाक्यावरती आणि त्या टोल नाक्याच्या पुढे गेलं म्हणजे आपला केरळ सुरू होतो. तर हा समोरच टोल नाका आहे. टोल नाका आहे का बिल्डिंग आहे असं वाटतं, समजत नाही. ते मस्त असे पूर्ण बांधलेले आहेत प्रॉपर, जुन्या काळातले. उडुपी हायवे प्रायव्हेट लिमिटेड. आणि इथून पुढे सुरू होतं केरळ, म्हणजे आपला वेलकम टू केरळ. आणि लॉटरी दिसायला लागली का समजायचं केरळ लागलंय बघा. केरळ इथं बोर्ड लागलेले आहेत. हा चेकपोस्ट आहे केरळचं. स्टॉप केरला RTO. हे आहे कर्नाटक केरळचा चेकपोस्ट, फॉरेस्ट चेकपोस्ट, RTO चेकपोस्ट. हे बघा इथे कर्नाटक RTO, केरला RTO. आणि दिवसाचा प्रवास उरकत नाही. अजून 400 किलोमीटर आहे आपल्याला, अजून 400. तर बघूया केरळमध्ये काय काय हायलाइट्स बघायला भेटतात. जरा या कोस्टल रोडचं काम बऱ्यापैकी झालंय. माहीपर्यंत, माही अजून 160 किलोमीटर आहे मित्रांनो. जिथं गेल्यानंतर आपण डिझेल भरून घेऊ. अजून तर आहे आपल्या टाकीमध्ये. आणि तसंच
शेड्यूल करत चाललोय, जेणेकरून कर्नाटकचा पण आपल्याला पूर्ण फायदा घेता येईल आणि पुढे गेल्यानंतर तामिळनाडूत आपलं केरळमध्ये डिझेल न भरता माहीमध्ये डिझेल भरता येईल. तर 5-6 वाजतील आपल्याला माहीपर्यंत पोहोचायला. आता मस्त असा प्रवास आपल्याला कव्हर करत जायचा आहे केरळमधला. असा रोड होईल जेव्हा हा रोड टोटल कंप्लीट होईल ना, त्यावेळेस मस्त असा रोड दिसला. म्हणजे प्रवास पण होईल, 3 लेन होतो. त्यानंतर सर्व्हिस लेन एक साईडला सेपरेट येते. आणि कोचीनच्या तर ट्रिपा भरपूर वेळा आपण केलेल्या आहेत. त्यामुळं कोचीनचं आपलं शिवा गणपती ट्रान्सपोर्ट एक नंबर. तिथं राहायची म्हणजे पार्किंगची सोय, आंघोळीची, बाकी सगळ्या मस्त फॅसिलिटी आहेत. तर तिथं गेल्यानंतर आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण तिथं ते ओळखीचेच झालेत भरपूर वेळा आता जाणं झाल्यामुळं. तर आज रात्री मुक्कामाला तिथं जाऊ, म्हणजे सकाळी तिथून आपलं डायरेक्टली गाडी खाली करायला जाता येईल रिफायनरीच्या तिकडे. आणि नंबर पण आपला लागून जाईल, म्हणजे ट्रान्सपोर्टर सकाळी आल्यानंतर आपल्या गाडीचा नंबर दिला तर मग ते फोन करता येईल काय बुकिंग असेल तर. केरळमध्ये ऑलरेडी अशी रॉयल कारभार आहे ना, आपल्यासारखं नाही, थोडं वेगळं आहे केरळ म्हणू शकतो आपण. ते साक्षरतेचा खूप चांगला त्यांनी फायदा करून घेतला. कारण इकडं तुम्हाला असं जास्त गोंधळ गोंगाट या सगळ्या गोष्टीपासून ते थोडे अलिप्त राहिल्यासारखं वाटतात. मस्त. आणि केरळच्या पोलिसांबद्दल तर बोलायचं झालं ना, तर आपला एक सेपरेट ब्लॉग आहे मित्रांनो. लास्ट टाइम ज्यावेळेस आपण केरळवरतून येताना तर सॅल्यूट टू केरळ पोलीस म्हणून आपण एक ब्लॉग बनवलेला आहे. म्हणजे तुम्हाला इथल्या केरळच्या पोलिसांकडून कधीही कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तुम्हाला प्रॉपर गाईड करतील किंवा ते त्यांची ड्युटी प्रॉपर करतील. ते एंट्री वगैरेची पद्धत नाही इकडं, जे आपल्या इकडं ऑल इंडियात बाकी सगळीकडे आहे, पण केरळमध्ये नाही. किंवा तुम्हाला पब्लिकसुद्धा कोणी असं जबरदस्ती डिस्टर्ब पण करणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, जरी तुम्ही रस्त्याच्या साईडला गाडी लावली आणि तसे झोपले, गाडी लॉक जरी नसली ना, तरी ही शुअर शॉट आहे की तुमच्या गाडीतली एक वस्तूसुद्धा चोरीला जाणार नाही. म्हणजे हा फायदा आहे इकडं येण्याचा, इकडं म्हणजे इकडल्या ट्रॅव्हलिंगचा हा फायदा आहे. आणि कोकण रेल्वेसुद्धा साईडनेच जाते आणि हा रोड पूर्ण आता समुद्राच्या कडेकडेनेच जाईल. आता हे स्टार्टिंगला चांगलं आहे, पण कोस्टल रोडचं पुढं एवढं काम चालू आहे ना का तो रोड उरकत नाही. तर आता बघा, आपण दुपारचा 1:30 म्हणजे 1:30 वाजलेत आणि आपण जस्ट केरळला एंटर केला आहे. तर बघू आता माहीसाठी लोकेशन सेट केलं आहे 150 किलोमीटरचं. तर 150 किलोमीटरसाठी मित्रांनो आपल्याला 3.5-4 तास दाखवतात. मग विचार करू शकताय, जे 150 किलोमीटर म्हणलं तर 3 तास हार्डली, पण इथं 4 तास दाखवतंय म्हटल्यावरती विचार करा कसं असतील हे रोड. ॲक्च्युली काय आहे, हे टोटल सिटीमधून ट्रॅव्हलिंग होतं आणि सिंगल रोड असल्यामुळे प्रवास उरकत नाही. असं जर असताना तर 400 किलोमीटरला 5-6 तासाचा रस्ता कव्हर झाला असता, बट असा रोड नाही आहे, म्हणून ते मेन प्रॉब्लेम आहे. रूल्स रेग्युलेशन आहे मित्रांनो, फॉलो केले ना तर आपल्या फायद्याचे जास्त ठरतील. पण आपल्या इकडं हेल्मेट म्हणलं का कशाला हेल्मेट, इथं जायचं आहे असं असा विचार आपण करतो. म्हणजे आहे ते सत्य परिस्थिती आहे, जे सत्य आहे ते नाकारता पण येत नाही. त्यामुळं बोललं काय आणि नाही बोललं काय, ते आहे ते आहे. तसं इकडं थोडं रूल्स रेग्युलेशन मस्त असे फॉलो होतात बरं, म्हणजे तुम्हाला रूल्स ब्रेक करणारे कमी सापडते. मस्त असा सीन बघायला भेटेल मित्रांनो. आता बघा इथे एक छोटंसं मंदिर आहे, आपण मागच्या वेळेस थांबलो होतो इथं. नाशिक असं वाटतंय समुद्र किनारा. आणि आपण आता माहीच्या अलीकडे थोडंसं एक 5 किलोमीटर तर डिझेल भरून घ्यायचं इथं, कारण इकडे आपल्याला डिझेलचा रेट मित्रांनो 84 ते 85च्या आतमध्ये भेटतो. तर इथून एक्झिट घ्यायचा. 2 पंप आहेत, एक समोर तिकडे पण आहे आणि एक ह्या रोडला इकडे मागे पण आहे. तर चला आपण HP च्या पंपावरती जाऊया, डिझेल फुल करून येऊया.
834 आणि रेट आहे 8390. 2587 रुपयाचा मित्रांनो डिझेल बसलं आपल्या गाडीमध्ये 31 लिटर. चला निघूया. चलो भैया, थँक्यू. चला मित्रांनो परत युटर्न मारून येऊया आपण फ्लायओव्हरवरती, म्हणजे या फ्लायओव्हरच्या खालून परत फ्लायओव्हरवरती. कारण बघा ना रोड कसा असा ठिकाणी बंप बनवला आहे ना, फुल स्लोपवरती जागेवर. 11-12 रुपये वाचले तरी कोणाचे लिटर मागं 30 लिटर मागं म्हणजे 300 रुपये झाले की. कोणत्या गावाला चालले? MH50 कराडकर. तर सर्व्हिस रोडवरतून मित्रांनो आता आपल्याला मेन रोडला परत यायचं आहे आणि सिग्नल लागला आहे ॲक्च्युली. तर विचार करा मित्रांनो, इथून अजूनही 264 किलोमीटर आपल्याला कोचिंग दाखवत आहे आणि त्यासाठी 7 तास दाखवत आहे. ते बघा त्या बसवाल्याने मारला युटर्न तरी पण हा त्याचा राईट ओपन झाला आहे सिग्नलमध्ये बघा, म्हणून तो गेला. तर 7 तास दाखवत आहे म्हणजे हा फक्त टोल नाकाचा रोड आहे, म्हणून माहीमध्ये याला आपल्याला 4 लेन भेटतो. नाही तर पुढे पण परत सिंगलच रोड आहे. तर चला आपला सिग्नल आता सुटेल, सुटला. आणि रात्रीचं 12:30-1चा टायमिंग दाखवतोय म्हणजे आपल्याला तेवढाच टाइम होणार आपल्याला कोचिंगला पोहोचायला. मग डायरेक्टली जाऊ आपण ट्रान्सपोर्टच्या ऑफिसला. पार्किंग तर सगळ्यांना माहिती आहे, आपण दरवेळी जाऊन तिथंच थांबतो शिवा गणपती ट्रान्सपोर्टच्या इथं. तर तिथं जाऊ मस्तपैकी आराम वगैरे करू आणि मग सकाळी आपल्या लोकेशनला जाऊ. तर हा रोड थोडाच आहे. आता पुढे गेल्यानंतर चहासाठी थांबू. हा ज्यावेळेस रोड एंड होईल तिथंच भरपूर अशा गाड्या थांबलेल्या असतात, त्यावेळेस मग आपण मस्तपैकी चहा नाश्ता उरकूया तिथं जाऊन. मित्रांनो खरबूज खायला परवा दिवशी आपले जे सबस्क्रायबर भेटले ते दादा जामखेडचे, तर त्यांनी आपल्याला जे 2 खरबूज दिली होती खायला, त्यातलं हे पहिलं खरबूज आज खायला काढलंय. भरपूर असं गरम होतं या रोडला मित्रांनो उन्हाळ्याचं. तर चला एक नंबर. तेच अजून 200-250 किलोमीटरच्या आसपास रनिंग बाकी आहे आपलं. चहा नाश्ता केला तर आरामात आपल्याला पोहोचायला रात्रीचे 12-1 तरी नक्कीच वाजतील. कोझिकोडे त्यानंतर त्रिसूर नाही त्रिसूर थिरूर अशी बरीचशी गावं आहेत, त्यांची नावं पण लक्षात राहत नाही. मस्त असा चहा नाश्ता उरकला आपला, मस्तपैकी खरबूज खाल्लं, एक चहा पिलो, लेवल झाली. तर होती आपल्याला तिथपर्यंत पोहोचायला. मस्त झालं चहा आपला. आता हे खेळत खेळत जायचंय म्हणजे डायव्हर्जन खेळत खेळत सिंगल रस्त्याचा प्रवास आपल्याला कव्हर करायचा आहे. तर वाजलेत मित्रांनो 8:45 आणि आपण आहे कोझिकोडेपाशी. तर अजूनही 190 किलोमीटरचं अंतर बाकी आहे आणि 190 किलोमीटरसाठी 5 तास दाखवतोय. रात्री 1:45चा टायमिंग दाखवतोय. या रोडला प्रवास न उरकण्याचं कारण असं आहे की पूर्ण टोटल सिटीमधून रोड जातो आणि ह्या रोडला महत्त्वाची काळजी ह्या गोष्टीची घेणे. एक तर तुमचा मॅप कंटिन्यू चालू ठेवा. दुसरी गोष्ट बसवाल्यांपासून सावध राहा. तिसरी गोष्ट कोणचे फोन शक्यतो अटेंड करू नका, कारण तुमचा मॅप हुकला का तुम्हाला 5-50 किलोमीटर फिरून यावं लागतं आणि ऑलरेडी ह्या रस्त्याला 30-40-50च्या स्पीडनी गाडी चालवावी लागते. त्यामुळे थकून जातं. कंटिन्युअसली गेअर बदल, क्लच दाब, ब्रेक दाब याच्यामध्येच आपला टाईम जातो. भरपूर असं ट्रॅफिक लागलंय मित्रांनो. गेले अर्धा तास झाला आपण ट्रॅफिकमध्ये आणि ही जी KL55 गाडी दिसत असेल ना, ही मुलं आहेत ॲक्च्युली. आणि मी आपला शेंगा खात चाललो होतो, बघा शेंगा खात चाललो होतो. तर त्या पोरं अशी साईडला होती, त्यावेळेस त्यांना शेंगा दिल्या. आता ते व्हिडिओ पाहिले त्याने, सबस्क्राईब पण केलं चॅनलला आणि करतोय ट्रॅफिक क्रॉस. काय आपला लोगो दिसत असल्यामुळे जे आपल्या चॅनलचं नाव आहे ते दिसल्यामुळे आता हे भावाने पण ओळखलं, हे ब्लॉगर आहे बोले. तर चला ट्रॅफिक क्रॉस करून घेऊया. 10 वाजून गेलेत, भूक पण भरपूर लागलेली आहे. मस्तपैकी जेवण झालंय मित्रांनो आपलं 80 रुपयात.
2 पराठे खाले, एक कुर्मा खाला, म्हणजे व्हेज कुर्मा असतो तो, मिक्स जरा व्हेज असतं त्यात. आणि आता निघालोय पुढं. पाऊस परा सुरूच आहे, हलका 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 पाऊस केरळ मधला. टाइम बघून घ्या मित्रांनो, 3:15 वाजलेत. आणि समोर दिसतंय सिग्नल लागलाय, सगळे गाडीवाले थांबलेत. तर हा फायदा आहे केरळ गव्हर्नमेंटचा, जे की अँटी करप्शन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज भरपूर असं थकलोय, कारण भरपूर असा पाऊस झाला. कंप्लीट 18 तास लागलेत आपल्याला मित्रांनो. आज सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 3 वाजलेत गाडी चालवतोच आहे. पावसामुळं काय रस्ता कव्हर झाला नाही आणि प्रवास पण कव्हर नाही झाला. तर भरपूर असं थकून गेलो. त्यामुळं मित्रांनो आता डायरेक्टली पोहोचूया आपण ट्रान्सपोर्ट ऑफिसला. 18.5 तास. चला, भरपूर जास्त गोष्टी या ब्लॉगमध्ये कव्हर झाल्यात, त्यामुळं हा ब्लॉग इथेच एंड करूया. गाडी कुठे खाली होणार आहे हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. त्यानंतर टोटल हिशोब आहे ट्रिपचा, तो पण तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. चला, आजचा ब्लॉग इथे एंड करतो. ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया मित्रांनो नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. गुड नाईट आणि जय शिवराय.